जय शिवराय मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी अंतिम पैसेवारी पीक विम्याच्या संदर्भातील जे काही महत्त्वाचे असे अपडेट असतील ते अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि याच्यामध्ये आता अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ सह गोंदिया जिल्ह्याच्या पैसेवारीचा अपडेट याचबरोबर पीक विमा वाटपाच्या संदर्भातील अपडेट देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, यापूर्वीच आपण नांदेड, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना याचबरोबर अमरावती, सांगली अशा विविध जिल्ह्यांच्या पैसेवारीबद्दल अपडेट घेतलेलं होतं। प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळजवळ 50 पैसेच्या खाली पैसेवारी आलेली आहे। आणि आता याच्यामध्येच प्रतीक्षेत असलेल्या अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांची पैसेवारी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे, जी 50 पैशापेक्षा कमी आहे। याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ही 1420 गावांची काढण्यात आलेली आहे, जी 50 पैशापेक्षा कमी आहे। याच्यामध्ये जिल्ह्याची सरासरी 47 पैसे देण्यात आलेली आहे। चिखली, जळगाव, जामोद आणि शेगाव हे 3 तालुके 49 पैसे, सिंदखेड, राजा आणि लोणार या तालुक्याचे 45 पैसे, तर उर्वरित सर्व तालुके हे 46 ते 48 पैसेच्या दरम्यान आहेत। याच्यामध्ये बुलढाणा 48 पैसे, चिखली 49 पैसे, देऊळगाव राजा 48 पैसे, मेहकर 46 पैसे, लोणार 45 पैसे, सिंदखेड राजा 45 पैसे, मालकापूर 46 पैसे, मोताळा 47 पैसे, नांदोरा 46, खामगाव 48, शेगाव 49, जळगाव जामोद 49, संग्रामपूर 48 आणि एकूण बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्याची मिळून सरासरी पैसेवारी ही 47 पैसे काढण्यात आलेली आहे। याचप्रमाणे अकोला जिल्ह्यातील 1012 गावापैकी 990 गावाची पैसेवारी काढण्यात आलेली आहे आणि याच्यामधील सर्वच्या सर्व गावांची पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे। अकोला जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ही 48 पैसे इतकी काढण्यात आलेली आहे। याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं होतं आणि यवतमाळ जिल्ह्यातील 110 महसूल मंडळातील पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारे अंतिम पैसेवारी ठरवण्यात आलेली आहे। झरी जामणी तालुक्यातील झरी, मुकुटबन आणि माथारजोड यासारख्या महसूल मंडळाची 49 पैसे इतकी पैसेवारी काढण्यात आलेली आहे। तर यवतमाळ तालुक्यातील सावरगड आणि कोळंबी सारख्या महसूल मंडळाची पैसेवारी ही 46 पैसे एवढी काढण्यात आलेली आहे। याच्यामध्ये बाबळगाव, आर्णी, दारवा, दिंग्रस, मारेगाव, झरी जामणी या तालुक्याची पैसेवारी ही सर्वात कमी अर्थात 46 पैसे इतकी नोंदवण्यात आलेली आहे आणि एकंदरीत 50 पैशापेक्षा खाली या सर्वच महसूल मंडळाची पैसेवारी काढण्यात आलेली आहे। याचप्रमाणे वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा जी सरासरी पैसेवारी आहे ती 47 पैसे इतकी जाहीर करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये सर्वात कमी पैसेवारी ही मंगळूरपीर तालुक्याची 45 पैसे आहे। वाशिम, रिसोड, कारंजा या 3 तालुक्याची पैसेवारी 398 गावांची पैसेवारी ही 47 पैसे, तर मानोरा 48 पैसे, कारंजा तालुका 49 पैसे इतकी पैसेवारी काढण्यात आलेली आहे। याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर गोंदिया तालुक्याची देखील पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये गोंदिया तालुक्याची पैसेवारी ही 78 पैसे, बोरेगाव तालुका 95 पैसे, तिरोडा 63 पैसे, अर्जुनी मोर 87 पैसे, देवरी तालुका 85 पैसे, आमगाव तालुका 74 पैसे, सालेकसा तालुका 89 पैसे, तर सडक अर्जुनी 81 पैसे अशी ही पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, यापूर्वीच आपण जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, परभणी, अमरावती यासह सांगली या जिल्ह्यांच्या पैसेवारीबद्दल अपडेट घेतलेलं होतं। धाराशिव जिल्ह्याची पैसेवारी सुद्धा 50 पैशापेक्षा कमी आहे, त्याच्या संदर्भातील सविस्तर अपडेट देखील लवकरच घेणार आहोत। आता मित्रांनो, पैसेवारी जाहीर होते, महसूल मंडळ निहाय डाटा समोर येत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती हिंगोली जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे। आलेल्या अंतिम पैसेवारीच्या आधारे, पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारे जो काही डाटा, जी काही आकडेवारी समोर आलेली आहे, याच्यामध्ये पात्र झालेल्या महसूल मंडळाला या आकडेवारी उपलब्ध करून दिल्यानंतर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून 3 आठवड्यामध्ये पीक विमा वितरण करणं अपेक्षित असतं आणि याच पार्श्वभूमीवरती पीक विमा वाटपाच्या प्रक्रिया या 15 जानेवारी पासून पार पाडाव्यात अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत। पीक विमा वाटपामध्ये जर दिरंगाई करण्यात आली तर योग्य ती कारवाई करण्यात येईल, दंड आकारण्यात येईल अशा प्रकारचे निर्देश सुद्धा त्यांच्या माध्यमातून या बैठकीमध्ये देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, एकंदरीत पीक विमा योजनेच्या अंतर्गत जे काही मार्गदर्शक सूचना आहेत याच्यामध्ये पिकांची आकडेवारी आल्यानंतर, जे काही पीक कापणीच्या प्रयोगाची आकडेवारी आल्यानंतर या आकडेवारीच्या आधारे पीक विमा मंजूर झालेल्या महसूल मंडळाला 21 दिवसामध्ये पीक विमा देण्याचे निर्देश आहेत केंद्र शासनाच्या। तशा प्रकारच्या स्ट्रिक्ट सूचना आहेत आणि याच्यामध्ये जर दिरंगाई झाली तर 12% व्याज या पीक विम्यावरती आकारलं जाऊ शकतं आणि याच पार्श्वभूमीवरती आता अंतिम पीक विमा जो आहे तो ज्या महसूल मंडळाला मंजूर होईल त्यांना साधारणपणे 15 जानेवारी नंतर पीक विमा वाटपाच्या प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत। आता याच्यामध्ये जी काही पैसेवारी कमी आलेली महसूल मंडळ आहेत
ही सरासरी सर्वच महसूल मंडळ पात्र होऊ शकतात, कारण पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारेच ही पैसेवारी जाहीर केली जाते आणि पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारेच पीक विमा देखील जाहीर केला जातो. आता महसूल मंडळ निहाय आकडेवारी आल्यानंतर, याचबरोबर उर्वरित जिल्ह्यांच्या पैसेवारीची आकडेवारी आल्यानंतर त्याच्याबद्दल देखील आपण नक्की अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.